राम राम. जय सियाराम. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या शिव्ज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये. तर आपल्याला जसं की माहिती आहे, आपण गेल्या वर्षीपासून रामरक्षा स्तोत्र पठन उपक्रम सुरू केला आहे. आणि आज आपण याच रामरक्षा स्तोत्र पठन उपक्रम 2025 चा निकाल जाहीर करण्यासाठी इथे आज एकत्र आलो आहोत. तर 2025च्या साधारण एंडिंग मध्ये आपण या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पहिलंच वर्ष होतं हे आणि खूप एंट्री आल्या, खूप नोंदणी झाल्या या उपक्रमासाठी. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि सर्वांचं कौतुक. आपल्याकडे नोंदणी खूप झाल्या आहेत, परंतु पहिलंच वर्ष असल्यामुळं आणि काहीसं कन्फ्युजन बहुधा झालं असल्यामुळे बऱ्याच लोकांची व्हिडिओ सबमिशन झालं नाहीये. रामरक्षा स्तोत्र पठन करत असतानाचा जो व्हिडिओ आपल्याला शूट करायचा होता, त्या व्हिडिओच्या एंट्री खूप जणांच्या आल्या नाहीत. आणि आपण आता पाहूयात. सर्व मी डिटेल्स तुमच्यासमोर इथे स्क्रीनवर शेअर करेनच. तर जे जे आपल्याला डिटेल्स ज्यांचे सबमिशन झाले आहेत त्यांचं देखील स्कोअर बोर्ड मी इथे तुम्हाला सर्वांना दाखवेन. निकाल ठरवत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचं परीक्षण इथं केलं आहे ते देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रत्येक मुद्द्यावर कोणाला किती पॉईंट मिळाले आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसेल. त्यानुसार तुम्ही प्रत्येकाने आपापल्या गोष्टी कुठे पॉझिटिव्ह होत्या, कुठे थोडंसं आपण मागे राहिलो, या बाबतीत येत्या वर्षात सुधारणा नक्कीच करून अजून नवीन जोमाने या 2026 वर्षात देखील तुम्ही नक्कीच सहभागी पुन्हा व्हावं असं मी इथं तुम्हाला विनंती करतो. आणि रामरक्षा स्तोत्र पठन उपक्रम 2026 ची अनाउन्समेंट देखील मी इथं करत आहे. 2026 या साली या चालू वर्षामध्ये टोटल आपलं शेड्यूल कसं असणार आहे, वेळापत्रक कसं असणार आहे याबद्दल सर्व डिटेल्स वेबसाईटवर shivastrology.com या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवर देखील त्याचं डिटेल्स इथे मी शो करत आहे. तर या चालू वर्षात देखील पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा नक्की सहभागी व्हावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आता आपण पाहूयात 2025 साली ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांचा ओव्हरऑल काय स्कोअर झाला आहे हे आता आपण पाहूयात. तत्पूर्वी काही गोष्टी सर्वांच्या एंट्रीजमधून काही गोष्टी मला ऑब्झर्व झाल्या, त्या मी इथं एक कॉमनमध्ये सांगतो. प्रत्येकाबद्दल सेपरेट न सांगता एक ओव्हरऑल मी इथे एक गोष्टी सांगत आहे ज्याचा तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा नक्कीच फायदा होईल. खरं तर इथे आपण निकाल वगैरे किंवा विजेता वगैरे असं घोषित करणं मला पर्सनली फारसं असं हे आवडत नाहीये. कारण इथे सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाने खूप मनापासून प्रयत्न केला आहे. इथं प्रत्येक जण विजेता आहे. कारण रामनामाचा जप करणं हीच तर खरी कमाई आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाचं अभिनंदन, प्रत्येकाचं अभिनंदन. तरी देखील एक उपक्रमामध्ये आपण काही गोष्टी आता एक एक करून पाहूयात. काही पॉइंट्स जे मी ऑब्झर्व केले. सर्वात प्रथम म्हणजे बऱ्याच जणांचं प्रेझेंटेशन थोडंसं अजून चांगलं करता आलं असतं. ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट करतोय, स्क्रीन रेकॉर्डिंग असेल, क्वालिटी असेल किंवा बॅकग्राऊंड असेल, या सर्व गोष्टी काही जणांनी, काही स्पर्धकांनी खूप छान पद्धतीने, नाविन्य पद्धतीने सादरीकरण केलंय. तर
थोडंसं प्रेझेंटेशनबद्दल सर्वांनी इथून पुढे देखील लक्ष आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आपण स्तोत्रपठण सुरू करण्याच्या आधी थोडंसं रामरक्षा स्तोत्राबद्दल किंवा प्रभू श्रीरामांबद्दल अजून 2-4 शब्द बोलला असता तर अजून ते चांगलं वाटलं असतं. तर याचं देखील पुढे चालून तुम्ही नक्की विचार करावा, की रामरक्षा स्तोत्राबद्दल, प्रभू श्रीरामांबद्दल आपले 2-4 शब्द तुम्ही पुढच्या वेळेस अजून नक्की सांगा. त्याशिवाय काही जणांचं खूप घाई-गडबड झाली असं देखील मला जाणवलं. परंतु हरकत नाही. सहभागी होणं खूप महत्त्वाचं आहे. काही जणांनी आपला एक छोटा स्पर्धक आहे. त्यांचं सादरीकरणमध्ये खूप छान त्याने फेटासुद्धा धारण केला आहे. तर छान वाटलं ते. काहींनी छान आजूबाजूला झाडं सजवली आहेत. छान पद्धतीने ओव्हरऑल खूप छान पद्धतीने सादरीकरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला आहे. अजून एक गोष्ट कॉमनमध्ये मी सांगू शकतो, की शिव्ज एस्ट्रोलॉजीचा जो लोगो आहे आणि वेबसाईट आहे, हे लिखाण आणि हा लोगो हा व्यवस्थित काही जणांच्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे देखील काही जणांचे मार्क्स तुम्हाला पुढे कमी दिसतील. तर ही छोटीशीच गोष्ट आहे, परंतु पुढच्या वेळेस तुम्ही प्लीज नक्की याबद्दल काळजी घ्या असं मी म्हणेन. फक्त लोगो आणि वेबसाईट जे आहे ते व्यवस्थित ठळक दिसेल अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं होतं. हरकत नाही. पुढे काही एंट्रीज अशा आल्या, की ज्यामध्ये स्क्रीनचं रेझोल्युशन खूप कमी होतं. म्हणजे व्यवस्थित ते स्क्रीनवर दिसतही नव्हतं. परंतु नक्कीच सादरीकरण आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण खूप छान पद्धतीने, खूप व्यवस्थितपणे केलं होतं. तर नक्कीच त्यांचं देखील अभिनंदन. परंतु हे थोड्याशा काही टेक्निकल गोष्टी आहेत. तेवढ्या पुढील उपक्रमामध्ये तुम्ही प्लीज नक्की लक्षात घ्याव्यात असं मी तुम्हाला विनंती करेन. त्याच पद्धतीने आपले काही कंपल्सरी काही 1-2 पॉइंट्स आहेत ज्यांचं पालन करणं जरुरी होतं, कंप्लायन्स करणं जरुरी होतं. त्यामध्ये तुमच्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन आणि त्यातही सर्वप्रथम तुमच्या वडिलांचं नाव आणि जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचं नाव, त्यांच्याबद्दल, वडिलांबद्दल किंवा तुमच्या पतीबद्दल माहिती देणं हे देखील जरुरी होतं. काही जणांनी त्याबद्दल देखील सांगितलेलं नाहीये, आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगितलेलं नाहीये. तिथे देखील काही जणांचे गुण जे आहेत ते कमी झालेले आहेत, जे की खूपच छोटी गोष्ट आहे तसं पाहिलं तर. फक्त ते सांगणं जरुरी होतं. त्यामुळं तिथे गुण कमी होऊन तो नंबर त्यांचा खाली आला आहे. पुढच्या वेळेस याबद्दल नक्की तुम्ही विचार जरूर करावा. मी जसं सादरीकरणाचं सांगितलं, काही जणांच्या व्हिडिओजमध्ये बॅकग्राऊंडला बराच आवाज येत होता, नॉईज येत होता. त्याकडे सुद्धा थोडंसं नेक्स्ट टाइम अजून थोडंसं जास्त लक्ष दिलं तर बरं राहील. बाकी मी समजू शकतो, हरकत नाही. प्रयत्न तर खूप छानच आहे सर्वांचा. परंतु याकडे सुद्धा पुढे अजून थोडंसं सुधारणा करण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. त्यासोबतच प्रभू श्रीरामांबद्दल आणि रामरक्षा स्तोत्र याबद्दल माहिती देत असताना काही स्पर्धकांनी खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. ते ऐकून खूप मनाला प्रसन्नता झाली, खूप छान वाटलं. त्यापैकी मला एका स्पर्धकाची गोष्ट आठवते, की त्यांनी सांगितलं होतं, सामर्थ्य असूनही विनम्र राहण्याचा आदर्श प्रभू श्रीराम देतात. हे वाक्य खूप छान होतं. खूप छान आवडलं मला ते वाक्य. आणि हे एक आहे. आणि अजून बऱ्याच लोकांनी खूप छान माहिती दिलेली आहे आणि मन प्रसन्न झालं प्रभू श्रीरामांबद्दल ऐकून. त्याशिवाय अजून एक गोष्ट पुढील वर्षासाठी मी सांगू इच्छितो, की
आपला जो पोशाख आहे सादरीकरण करताना त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही थोडंसं नेक्स्ट टाइम अजून अटेंटिव्ह राहू शकता. आपला पारंपरिक पोशाखात जर तुम्ही सादरीकरण केलं तर ते अजूनच जास्त छान दिसेल. तर याचा देखील तुम्ही नेक्स्ट टाइम अजून विचार करू शकता. तर ओव्हरऑल हे अशा काही ऑब्झर्वेशन्स होते. मी आता तुम्हाला इथे स्क्रीनवर टॉप 5 स्पर्धकांची नावं दाखवत आहे. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. आणि टॉप 5 आणि टॉप 3 स्पर्धकांचं विशेष कौतुक, सर्वांचं अभिनंदन. तर इथे आपण स्क्रीनवर पाहू शकतो. तर इथे स्क्रीनवर आपण रामरक्षा स्तोत्रपठण 2025चा रिझल्ट इथे पाहू शकतो. तर सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन, विशेष कौतुक. अ, सर्वप्रथम सौ डॉक्टर प्रियंका संदीप जोशी, त्यानंतर कुमार समर्थ रामेश्वर नखाते, त्यानंतर कुमारी श्रेया कैलास कराळे, त्यानंतर आहे कुमारी अद्विका सुजित वाळुंज, आणि 5व्या नंबरला आहेत सौ नेहा अमित ससाने. आणि इतरही सर्वांचं खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. तर आम्ही लवकरच टॉप 3 स्पर्धकांना संपर्क करून पुढील ज्या गोष्टी करणं जरुरी आहे त्या सर्व गोष्टींचं पालन आम्ही नक्कीच करू. तर पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन. आणि मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही 2026 उपक्रमामध्ये सुद्धा नक्कीच अधिक संख्येने सहभागी व्हावं. त्याचे सर्व डिटेल्स वेबसाईटवर आहेत. तारीख, कधी सुरू होणार आहे, कधीपर्यंत सबमिशन करायचे, हे सर्व डिटेल्स तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता. आणि इथे स्क्रीनवर सुद्धा मी इथे देत आहे. आणि आता शेवटी एवढंच म्हणेन की रामरक्षा स्तोत्र पठण ही काही स्पर्धा नाहीये. ही एक रामाशी जोडणारी एक पवित्र अशी साखळी आहे. तर यावर्षी चला तर दुप्पट उत्साहाने सहभागी पुन्हा एकदा होऊयात. आणि रामरक्षा स्तोत्र पठण उपक्रम 2026 मध्ये देखील मोठ्या उत्साहाने आपण रामाचा जय जयकार करूयात. तर शुभेच्छा तुम्हा सर्वांना. धन्यवाद. राम राम. जय सियाराम. जय सियाराम.